अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. चला तर मग आज आपले स्वामी आपल्याला काय सांगतात ते आपण पाहूयात. असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात. त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा. अडचणींच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशीच आहे, हा दिलासा दिला. त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत. हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो. चला तर मग आपले स्वामी काय सांगतात. सध्या देव तुला सांगत आहेत, माझ्या प्रिय बाळा, मी दुसऱ्यासारखा दुःख देणारा देव नाही. तू जे शोधत आहेस, तू जे मागत आहेस ते तुला या रात्रीच मिळेल. देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे तू समजू नकोस. शत्रू तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे, पण देव त्यांचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहेत. चिंता सोड आणि हे ऐक, मनातील तुझी इच्छा सर्व पूर्ण होतील. तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्यासमोर आला आहे. तुझे आयुष्य बदलायला 3 मिनिटेही पुरेसे आहेत. बघत राहा, देवाची सर्व वचने खरी होतील. त्याच आधी तुझ्या जे समस्या असतील ते कमेंटद्वारे लिहून मला नक्की सांग. तू कितीही चुका केलास तरीही देव दयेने भरलेला आहे. आता नुकसानाचा सामना करावा लागत आहे, पण बाळा तू चिंता करू नकोस. तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावरच आहेत. देव म्हणतो, जी चिंता तुला आत्ता त्रास देत आहे त्या चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल. तुझ्यावरील देवाचे प्रेम शुद्ध आहे हे मला माहिती आहे. देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धाग्याचे रूपांतर उल्लेखनीय पुरागमनात करेल. आगामी शनिवार आणि रविवार दरम्यान तुमचे जीवन कायमचे बदलेल. देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढची 3 मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहेत. माझ्या प्रिय, तुला देव तुझ्यासाठी गोष्टी फिरवत आहेत. तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल. तुमच्या सर्व वेदनांवर तो उपचार करेल. तू चिंता नको करू. जीवनात कोणतेही वळण आले तर तू स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब तुला दिसेल. तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले सुख सांगून, दुःख सांगून, तर खरा त्रास तू देत आहेत काहीच न सांगून. अडचणी आयुष्यात नव्हे तर ते तुझ्या मनात असतात. ज्या दिवशी तू मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप तुला मार्ग सापडेल. ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील. जे तुम्हाला कडवे बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील. जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील. स्वामींचे बोट सोडू नको तू. सोन्याचे दिवस नक्कीच तुझे येतील. पायात काटा मोडला म्हणून प्रवास सोडून जायचं नाही. काटा बाजूला काढायचं आणि प्रवास सुरूच ठेवायचा. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेव तू. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान नक्कीच मिळणार. मनासारखं कोणालाच जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधीच संपत नाही. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो बरं का. अपेक्षा स्वामींपासून ठेव, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील. एकटे असाल तर ते सांभाळतील. मार्ग सापडत नसेल तर दाखवतील. अश्रू थांबत नसते तर ते पुसतील. फक्त तू स्वामींवरती आतुरतेने साथ घाल. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करील पण कर्म कधीच नाही. फुंकर मारून आपण दिवा विझू शकतो पण अगरबत्ती नाही. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्यही आहे. स्वामी, मी मागत राहीन, तुम्ही देत राहाल, पण शेवटचं वचन द्या ना, तुम्ही कधीही सोडणार नाही या बाळाची साथ आणि कधीच नाही काढणार हा डोक्यावरचा हात. हेही दिवस सरतील, विश्वास ठेव माझ्यावर. तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशीच आहे. आपण सहन करू शकणार नाही अशा अडचणी आणि त्रास देव आपल्याला कधीच देत नाहीत.
म्हणून जर आपल्याला काही अडचण असेल तर ती प्रश्न म्हणून घ्या, कारण देवाला माहिती आहे तुमची क्षमता किती आहे. जसे आहात तुम्ही तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका. ज्याला तुम्ही पटलात ते तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडलात त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचे विचार करत जाऊ नका. तुम्ही कोणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवायची गरजच राहत नाही. कोणी आपल्याला फसवलं या दुःखांपेक्षा आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद काही वेगळाच असतो. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, असा आपल्या स्वामींचे तारक मंत्र मात्र तुम्ही जपा. ज्या अनुभवात तुम्हाला भीतींची सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य, आत्मविश्वास वाढवतो. विश्वास ठेव, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडतच असतं. इतकंच ते आपल्याला ते दिसत नसतं. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला जास्त भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. जेवढा तुम्ही जप कराल तेवढे तुम्हाला स्वामी जपतील. जेवढा तुम्ही वाचाल तेवढे स्वामी वाचवतील. जेवढी सेवा कराल तेवढाच स्वामी आपल्याला मेवा देखील देतील. आवडीने कराल तेवढे स्वामी आवडीने देतील. सवडीने कराल तेवढे स्वामी सवडीने देतील. जिद्द पण अशी ठेवा की नशिबात नसलेली गोष्टसुद्धा मिळालीच पाहिजे. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही. स्वामींचा आशीर्वाद असेल तर वेळ काय नशीब पण बदलू शकते. फक्त आपल्या कमेंटद्वारे श्री स्वामी लिहायला तुम्ही विसरू नका. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आवडीने येतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. हळूहळू का होईना स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्तांची सहनशक्ती पाहतात. बोलताना शब्दांमध्ये धार नाही तर आधार असला पाहिजे. धारेचे शब्द मन कापतात आणि आधाराचे शब्द मन जिंकतात. हे आपले स्वामी विचार आहेत. आशीर्वाद घेता येतील तेवढे घ्या, तळतळाट मात्र कोणाचाही घेऊ नका. आपल्या सुखाकरिता इतरांना तुम्ही कधीच दुखवू नका. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायचीच नसेल तर कारण सापडतात. माझ्या सेवेने तुमचं सगळं आयुष्यच बदलून जाईल. स्वामी भक्त हो, आपण श्री स्वामींना मनापासून हाक दिली तर आपल्याला स्वामी दर्शन देतात. आपला सर्व प्रचंड भार स्वामींवर सोडा, तेच सांभाळतील. नित्य स्वामी नाम घेत राहा. स्वामी समर्थ आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. तू झोपण्याआधी दिवसातील सर्व चुका मान्य करून स्वामींची माफी माग. तुला पहाटे जाग येण्यासाठी मी तुला माफ करीन. फक्त निमित्तात साफ ठेवा. दिवस सगळ्यांचे बदलत असतात. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो, पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते तीच तुमच्या आयुष्याचा अर्थ देऊ शकते. अशक्य असे काहीच नसते. मनात असेल तर चाळणीतून पाणीसुद्धा नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा. ज्यांना धन कमायचं त्यांना कणसुद्धा वाया घालू नये आणि ज्यांना ज्ञान कमायचं त्याने एक क्षणसुद्धा वाया घालू नये. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे तुम्ही लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुमची चांगली वेळ आणून दिली ना त्यांचे मोल कधी तुम्ही विसरू नका. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वामी भक्त प्राबंध घडवी ही माय. आज्ञेविना काळ ना नेईल त्याला, परलोकी ही ना भीती त्याला. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसंच होईल. दिवस वाईट आहेत, आयुष्य नाही. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असलीच पाहिजे.
खोटं सहज विकलं जातं, कारण सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते. मनाला वाटेल ते करा, पण मनाला लागेल असं काहीच करू नका. ज्यांच्या मनी श्री सद्गुरू विचार, तो नसे कधी लाचार. ज्यांच्या अंगी श्री सद्गुरू भक्ती, त्याला नाही कशाचीच भीती. ज्याच्या हृदयात श्री सद्गुरू मूर्ती, त्याची होई जगभरात कीर्ती. जो करेल श्री सद्गुरूंची पूजा, त्याच्या आयुष्यात संकटे होती वजा. एकदा गंगेला विचारण्यात आले, तुझ्या पाण्यात अंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात, त्या सर्व पापांचे तू काय करते? ती म्हणाली, मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले, तू त्या पापांचे काय करतो? समुद्र म्हणाला, मी ते ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारले, तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात जमिनीवर घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. समाधानी राहा. ठेवले अनंत तैसी राहावे. चिंती असू द्यावे समाधान. वाईट मार्गाने कमवलेले धन आणि वाईट बोलून दाखवलेले मन कधीही सुफळत देत नाही. स्वामी म्हणतात, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुसऱ्याच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात. गुरु सेवेची घ्या रे तुम्ही पण, सापडेल तुम्हाला गुरुकृपेचा खान. नित्य करील जो गुरुस्मरण, गुरुस कसे पडेल त्याचे विसरण. करता करविता स्वामी माझा, भक्तांवर कृपा केल्याशिवाय राहत नाही आणि त्यांचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस पूर्णच होत नाही. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागलेच. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण? जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतंय. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं, हे लक्षात घ्या. देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाहीत. तुमची चरणी मस्तक ठेवली, मिळाली सुखाची सावली. स्वामी महाराज तुम्हीच आमचे गुरु माऊली. लोक ते बोलतात. जर लोक बोलतच राहणार आहेत आयुष्यभर, तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, मग तुम्ही ते ऐकून काहीच नाही करणार आहात. का लाईफमध्ये जर सोडा त्या लोकांचे ऐकणं, ते लोक तुम्हाला फोसायला नाही येणार आहेत, हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. असेच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.